नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अतिशय महत्वाचा प्रश्न जो प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे किंवा याच्या अगोदरही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे. त्या एक्झाम मध्येही प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न पडलेला असतो की एक्झामचा पासिंग क्रायटेरिया काय आहे. हा खूप आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर खूप साधं सोपं आहे. मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन्स आणि चार्ट वगैरे देईल साईडला. तर तो चार्ट एकदा बघून घ्या किंवा त्याची पीडीएफ ही तुम्हाला उपलब्ध करून देईल. तुम्ही कॉल करा. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की पॅटर्न कसा आहे, मार्क्स कशा प्रकारे असतात किंवा आपण किती मार्क्सची परीक्षा असते वगैरे हे समजून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला 600 मार्क्सचा पेपर असतात, पूर्ण 6 म्हणजे प्रत्येकी 100 मार्कला एक पेपर असतो. आता याच्यामध्ये कसं आहे की मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला 50 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे कमीत कमी, जेणेकरून तुम्हाला पुढे सुद्धा ज्यावेळेस तुम्ही सर्टिफाईड ऑडिटर होण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करता, एम्पॅनलिंगसाठी पॅनलवरती येण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होतो. जेवढे जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. तर याचा पासिंग क्रायटेरिया बघूया सुरुवातीला. तर त्याच्यामध्ये 3 ते 4 केसेस असतात. नंबर 1 बघूया. पहिल्या सर्वात अगोदर जे फर्स्ट टाइम बसणार आहेत परीक्षेसाठी, म्हणजे ज्यांनी याच्या अगोदर कधी एक्झाम दिलेली नाही किंवा कधीच त्यांनी अपिअर केलेलं नाहीये जीडीसीए एक्झामसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी अशी आहे की टोटल जे 6 सब्जेक्ट आहेत, तर पासिंग क्रायटेरियामध्ये फर्स्ट केस अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक विषयामध्ये 40 मार्क मिळवणं अपेक्षित आहे, गरजेचंच आहे. जर तुमच्या प्रत्येक 6च्या 6 विषयाला 40 मार्क असतील किंवा त्यापेक्षा अधिक असतील तर तुम्ही ती परीक्षा पास आहात. ठीक आहे. जर आता याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्हाला 34 पेक्षा कमी मार्क्स मिळाले किंवा 33 मिळाले एखाद्या विषयामध्ये, तर ते तुम्ही फेल आहात त्या विषयामध्ये, पर्टिक्युलर विषयामध्ये. आता याच्यामध्ये हा झाला पहिला क्रायटेरिया. जे फर्स्ट टाइम एनरोल करतात किंवा फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी म्हणा किंवा खूप गोल्डन चान्स आहे, ज्याच्यामध्ये 40 मार्क्सला तुम्हाला पास होता येतं. हा झाला पहिला क्रायटेरिया, ज्याच्यामध्ये जे फ्रेशर आहेत किंवा फर्स्ट टाइम एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी. आता अजून दुसरा एक क्रायटेरिया जे फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहेत त्या लोकांसाठी, त्याचाही तुम्हाला मी ते चार्ट देईल थोडासा, एक कशा प्रकारे असतं. तर समजा तुम्हाला एका विषयाला 40 पडले आहेत, एका विषयाला 50 पडले आहेत, बाकीच्या 2 विषयाला अजून 50, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 4 विषयाला 50 मार्क्स मिळाले, एका विषयाला 40 आहेत आणि दुसऱ्या विषयाला 6व्या विषयाला समजा शेवटच्या विषयाला 33 मार्क आहे. म्हणजे थोडक्यात कसं 40, 50, 50, 50 आणि 50, 33 समजा असं जर असेल तर तुम्ही जीडीसीएची एक्झाम फेल आहात. आता याचं कारण काय असतं, का फेल आहात? कारण तुम्हाला 33 मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यामुळे एका विषयामध्ये. तर तिथे 40 असते तर तुम्ही पास झाले असते, कारण तो क्रायटेरिया आहे. आता याच्याच अनुषंगाने आता दुसरा क्रायटेरिया जो आपण बघतोय आता, त्याच्यामध्ये तुम्हाला फेल झाल्यामुळे रिअपिअर करावं लागेल. तर रिअपिअर करताना एक्झाम्शन कुठल्या विषयात मिळतं हा पण सगळ्यात मोठा विषय आहे. जाणून घ्यायचा आपल्याला पुढे, तो आपण पुढेही जाणून घेऊया त्याचं एक्झाम्शन कशा प्रकारे असतं सेकंड केसचं. तिसरी केस अशी असते ज्या केसमध्ये तुम्हाला मार्क्स मिळतात. समजा फॉर एक्झाम्पल एका विषयात 40 आहेत, दुसऱ्या विषयात 2 विषयात 50 आहेत, पुढच्या 2 विषयात 50 आहेत अजून, आणि शेवटच्या विषयात समजा 35 मार्क्स वगैरे 34 मार्क असतील किंवा 35-36 मार्क्स असतील, तर तरीही तुम्ही पास होता. पण प्रोव्हाइडेड तुमचं मार्क्स येणं गरजेचं आहे कमीत कमी 40. तर 34 किंवा असतील, 34-35 असतील तरी तुम्ही पास होता. ग्रेस मार्क्स मिळतात ऍक्च्युली. जर 34 असेल तर ते पास करून देतात. पण हे जे आहे हे खूप रेअर केस सिनारिओ आहे. तर त्याच्यामुळे मेक शुअर करायचंय की आपण ज्यावेळेस एक्झाम देऊ, एक्झामला बसू, त्यावेळेस आपल्याला पूर्णच्या पूर्ण पेपर व्यवस्थित सोडवून, त्याला व्यवस्थित बघून, प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन त्याचं उत्तर द्यायचं आहे. मुद्देसूद उत्तरं द्यायची आहेत, त्याचे बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळतात. सो त्याच्यामुळे मेक शुअर करायचं की याप्रमाणेच आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. पण हे झाले 3 सिनारिओ, 3 केसेस ज्या आपण बघितल्या. आता दुसरा अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की 35 मार्कला 100 म्हणल्यावर 35 मार्कला पास असेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं. तो मेक शुअर करायचं की कमीत कमी आपल्याला 50 मार्क्स
पडलेच पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला जवळजवळ 70-80 मार्क्सचा पेपर लिहावा लागेल, जेणेकरून तुम्हाला 50 मार्क्स पडतील किंवा 45-46 वगैरे अशा प्रमाणात मार्क्स मिळतील. पण रिझल्ट आपण डिस्कस करत होतो. रिझल्ट बद्दलची मोठी क्वेरी आपण समजा थोडक्यात आपण एक्सप्लेन केलेली आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की ज्या लोक फेल झालेले आहेत त्यांच्यासाठी काय प्रोव्हिजन आहे. तर जसं आपण दुसरी केस बघितली, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं इथे खाली देतोय बघा, एका विषयात 40 मिळाले, दुसऱ्या विषयात 50 आहेत, तिसऱ्या विषयात 50 आहेत, चौथ्या विषयात 50 आहेत, पाचव्या विषयात 50 आहेत आणि जो शेवटचा विषय समजा आहे त्याच्यात 33 मार्क आहेत. तर तो जो विद्यार्थी फेल झालेला आहे त्या फेल झालेल्या विद्यार्थ्याला काय करायचंय पुढे. तर या समजा फॉर एक्झाम्पल ते एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा दिली 2026 मध्ये, आता कमिंग जी एक्झाम आहे मे मध्ये ती एक्झाम दिलेली आहे. तर त्या एक्झामसाठी विद्यार्थ्याने ज्यावेळेस एक्झाम दिली आणि त्याचा रिझल्ट लागला डिसेंबरमध्ये, आणि रिझल्ट जर अशा प्रमाणात आला जसं मी सांगतोय 40, 50, 50, 50 आणि 50 आणि शेवटचं जर 33 असेल, 30 असेल, ज्याप्रमाणे एक्झाम झालेली असेल एखाद्याची आणि किंवा तसा रिझल्ट आलेला असेल त्याचा, तर त्या विद्यार्थी जर फेल असेल तो विद्यार्थी, तर त्याला काय करायचंय पुढे. तर त्याला ज्यावेळेस तो 2027चा फॉर्म भरेल त्यावेळेस त्याला, आता तुम्ही असं पण म्हणू शकाल की सर तुम्ही तर बोललात 40 मार्कला पास आहे, तर 40 मार्क आहेत तर ते कन्सिडर होतात, मग एकाच विषयात फेल आहे मी, तर याच्यासाठी काय प्रोव्हिजन आहे. तर याच्यासाठी प्रोव्हिजन असं आहे की ज्यावेळेस आपण ही केस डिस्कस करतोय सेकंड केस, तर याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हा रिझल्ट बघता, हा ज्यावेळेस तुम्हाला 2027ला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला ज्या ज्या विषयात 50 मार्क मिळालेले आहेत, आज लक्षपूर्वक आहे का, ज्या ज्या विषयात तुम्हाला 50 मार्क मिळालेले आहेत त्याच विषयामध्ये तुम्हाला एक्झम्पशन मिळतं. म्हणजे थोडक्यात ज्या विषयात मी 40 मार्क्सचा जो विषय आहे तुम्हाला मी इथे सर्कल करून दाखवतो कुठला आहे तो, तर त्या जर समजा पहिल्या विषयात तुम्हाला 40 मार्क आहेत आणि शेवटच्या विषयात 33 मार्क आहेत, तर या दोन्ही विषयासाठी तुम्हाला एक्झाम देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला हे फक्त एक्झम्पशन, ज्या ज्या विषयाला 50 मार्क्स मिळाले त्याच विषयाला तुम्हाला एक्झम्पशन मिळतं. सो त्याच्यासाठीच हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपण ज्यावेळेस एक्झाम पेपर लिहू त्यावेळेस प्रॉपर व्यवस्थित लिहायचं आहे आणि जेणेकरून आपला हा रिझल्ट अशा प्रकारे येणार नाही. तर एक्झम्पशन्स बद्दल झालं की कशा प्रकारे एक्झम्पशन मिळतं. तिसऱ्या केसमध्ये जर समजा सर्रास तुम्हाला 30 मार्क मिळाले, 35 मार्क मिळाले, 36 मार्क मिळाले, अशा प्रकारे आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला एक्झम्पशन द्यायची वेळ येते त्यावेळेस जेवढ्या पेपरला तुम्हाला 50 मार्क आहेत तेच पेपरला एक्झम्पशन मिळतं. सो ही गोष्ट खूप महत्वाची आहे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देणार आहात. हे झालं एक्झम्पशन बद्दल. आता याच्यामध्ये रिझल्ट जसं आपण डिस्कस केलं, याच्यामध्ये अजून काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला कॉल करा, आम्हाला आमची टीम तुम्हाला संपर्क करेल किंवा तुम्हाला अजून डिटेल समजून सांगितलं जाईल किंवा आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या, आपण समोरासमोरही चर्चा करून तुम्हाला त्याची सविस्तर माहिती देऊ शकतो. महत्वाची गोष्ट फक्त याच्या सगळ्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून महत्वाचा एकच आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे की पूर्ण सविस्तर उत्तरं लिहायची आहेत. सो व्यवस्थित लिहिला पाहिजे पेपर. सो जेणेकरून काय होईल की तुमचा रिझल्ट या प्रमाणात येणार नाही. तर हा असा जीडीसीएचा रिझल्ट असतो जो आपण आता जस्ट डिस्कस केला. जर तुम्हाला रिझल्ट बद्दल अजून काही शंका असेल किंवा तुम्ही 2025 मध्ये एक्झाम दिली आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला कशा प्रकारे आलेला आहे हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करा. मी स्क्रीनवरती ऑलरेडी नंबर देतोय, त्याच्यावरती कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्येही देईन मी, तिथेही तुम्ही कॉल करू शकता किंवा इन पर्सन तुम्ही पुण्यामध्ये असाल आसपास तर तुम्ही येऊन भेटू शकता डायरेक्टली. ऍड्रेसही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुम्हाला त्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली जातील आणि सजेशनही द्या. सजेशन्स तुमचे ऍक्सेप्ट केले जातील. तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्ही सांगा की याच्यावरती व्हिडिओ बनवा तर आपण त्याच्याबद्दल पूर्ण सविस्तर व्हिडिओ बनवू शकतो. त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली जाईल तुम्हाला. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुमचे सजेशन्स. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.